नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी गवारची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं पाव किलो गवार स्वच्छ धुवून त्याला निवडून घेतलेली आहे। तर सर्वात आधी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया आणि ही गवार त्यामध्ये टाकून बारीक गॅस करून आपण ही भाजून घेणार आहोत। तर एक 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता आपली गवार भाजून झालेली आहे। तर हे साइडला काढूया। त्याच्यानंतर 1 चमचा तेल टाकलाय, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, अर्धा चमचा जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये मी इथे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा टाकत आहे। त्याच्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेले आहेत, तर तेही टाकते। आपल्याला कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं आहे। तर कांदा लाल झालेला आहे, तर एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, तेही टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी मी इथं कोथिंबीर आणि लसूण थोडं मीठ टाकून अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर हे मी कंटिन्यू ठेवत असते। अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, तर हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर 1 कप मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे, तर हे पाणी टाकून सर्व मिक्स करून 1-2 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून आपलं टोमॅटो कांदा वगैरे जे आहे ते शिजतं चांगलं। तर सर्व शिजलेलं आहे 1-2 मिनिटांनी। मग गवार टाकूया। गवार टाकून सर्व मिक्स करून घेऊया आता। तर या ठिकाणी मी इथं 3 ते 4 चमचे शेंगाचं कूट घेतलेलं आहे बारीक करून, तेही टाकलेलं आहे। सर्व मिक्स करून घेऊ। तर गवार शिजण्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम, तर ते टाकते। तर अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व मिक्स करून घेऊया आणि याला एक 5 ते 7 मिनिटं गॅस बारीक करून ठेवून टाकूया। तर इथे एक 7 मिनिटं लागलेले आहेत मला। गवार शिजली का बघूया। तर पूर्णपणे पाणी जे आहे ते ऑब्झर्व झालेलं आहे गवारीमध्ये। आपली गवार पूर्ण शिजलेली आहे, बघू शकता। अगदी परफेक्ट आणि झटपट अशी आपली गवारची भाजी तयार आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।